रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी बाळगंगा जमीन हक्क सत्याग्रह आंदोलन करत पेण प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं। या उपोषणाला 6व्या दिवशी रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी भेट देत 2 दिवसात संबंधित मंत्र्यांची दालनात बैठक घेणार असल्याचं आश्वासन दिलंय। खासदार सुनील तटकरे यांनी लेखी आश्वासन दिल्याने तुर्तास हे उपोषण स्थगित करण्यात आलंय। यांचा प्रश्न पूर्णपणाने समजून घेतला। माननीय उच्च न्यायालयाने दिलेले निकाल, त्या संदर्भामध्ये शासनाची भूमिका, प्रकल्पग्रस्तांच्या मागणी, 13चा पुनर्वसन कायदा, त्यांना द्यायचा मोबदला, या साऱ्या बाबतीमध्ये त्यांच्याजवळ चर्चा केली। त्या अनुषंगाने मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री नामदार मकरंद पाटील यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केला। त्यांना विनंती केली की 6 तारखेला या संदर्भामध्ये एक विस्तृत बैठक पुनर्वसन विभागाचे अधिकारी, महसूल आयुक्त, सिडकोचे एमडी, त्यांचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पुनर्वसन अधिकारी प्रांत या सर्वांसह प्रकल्पग्रस्त आणि उपोषणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक त्या ठिकाणी लावावी। लोकप्रतिनिधी सुद्धा स्थानिक त्या ठिकाणी बोलवावं आणि एकदा या प्रश्नाचा निकाल लावण्याच्या संदर्भात राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी विनंती त्यांना मी केली। त्यांनी मला आश्वस्त केले की 6 तारखेला मी मीटिंग लावतो। त्याच्या अनुषंगाने लोकसभा सदस्य म्हणून या सर्वांना मी विस्तृतपणाने एक पत्र दिलंय। मंत्री महोदयांची चर्चा नमूद केली आणि 6 तारखेला बैठक आयोजित केल्याचं त्यांना पत्र रूपाने लिखित या ठिकाणी दिलंय। माझ्या विनंतीला मान देऊन या 5ही उपोषणग्रस्त शेतकरी बांधवांनी दीर्घकाळ याच्या साऱ्या प्रतीक्षेत आहेत, त्यांनी उपोषण सोडलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। आपल्या रायगडचे खासदार तटकरे साहेब इथे आले आणि त्यांनी जे आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाचं मान राखून आज आम्ही हे उपोषण मागे घेतलेलं आहे। कारण गेल्या 16 वर्षापासून येथील सर्व प्रकल्पग्रस्तांच्या ज्या मागण्या प्रलंबित होत्या त्या मागण्या कशा सोडवता येतील त्या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या दालनामध्ये मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी बैठक घेऊन तुमचे प्रश्न सोडवले जातील, त्याच पद्धतीने ज्या काही उणिवा राहतील आणि जे प्रश्न माननीय मुख्यमंत्री यांच्या स्तरावर असतील ते प्रश्न सुद्धा त्यांना विचारून आणि सिडकोला सोबत घेऊन ते प्रश्न तुमचे सोडवले जातील असं आश्वासन माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांनी आम्हाला दिलेलं आहे। लेखी स्वरूपात हे आम्हाला आश्वासन त्यांनी दिलेलं आहे।